नेपाळच्या भूकंपाच्या धक्क्यातून आपण अजूनही सावरलेलो नाहीयेत आणि असं असतानाच आज पुन्हा दोन वेगवेगळ्या भूकंपांनी उत्तर भारत हादरलाय। नेपाळ आणि अफगाणिस्तानमध्ये दोन वेगवेगळे भूकंप झाले, त्याने उत्तर भारत अक्षरशः हादरून गेलाय। नेपाळच्या कोडारीत एका भूकंपाचं केंद्र असून रिश्टर स्केलवर हा भूकंप 7.4 एवढ्या तीव्रतेचा आहे, तर अफगाणिस्तानमध्ये झालेला भूकंप 6.9 इतक्या तीव्रतेचा असल्याचं रिश्टर स्केलवर दाखवलं जात आहे। भूकंपाचा केंद्रबिंदू हा नेपाळच्या कोडारी जमिनीच्या खाली 19 किलोमीटर इतका आहे। नेपाळच्या भूकंपाचे तीव्र झटके दिल्लीतही बसले, त्यामुळे काही काळासाठी लोक रस्त्यावरही आले। तसंच पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये या भूकंपाचे झटके जाणवत आहेत। दोन वेगवेगळ्या भूकंपांनी पुन्हा एकदा उत्तर भारत हादरलाय। नेपाळ आणि पाकिस्तानमध्ये थोड्या फरकाने भूकंप झालेत। नेपाळमध्ये 7.4 तर अफगाणिस्तानमध्ये 6.9 अशी रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता दाखल झालेली आहे। नेपाळमध्ये या भूकंपाने पुन्हा एकदा 4 जणांचा बळी घेतलाय।